नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा, विषय इंग्रजी, इंडियन व्ह्यूअर्स या पोएममधील ॲक्टिव्हिटी A2. चला तर मग बघूयात काय आहे ॲक्टिव्हिटी A2मध्ये. त्यातील पहिलं दिलेलं आहे, डिस्कस द व्हेरियस प्रॉडक्ट्स मेड बाय द व्ह्यूअर्स इन द पोएम. की या कवितेमध्ये, कविता वाचल्यानंतर या कवितेमध्ये हे जे व्ह्यूअर्स आहेत, जे विणकर आहेत, या विणकरांनी जे वेगवेगळे विविध प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत, वेगवेगळे उत्पादनं त्यांनी तयार केलेले आहेत, याबद्दल आपल्याला चर्चा करायची. तर याचं उत्तर लिहिताना ते आपल्याला असं लिहिता येईल, प्रॉडक्ट्स मेड बाय द व्ह्यूअर्स आर ऑफ different kinds. Firstly, we'll see in first stanza that they weave the robes of newborn child. They are weaving a robe for newborn child, and while describing that robe, its description is like this: blue as the wing of halcyon wild or halcyon bird. So they are weaving the robe for newborn child, which is blue colored like a wing of halcyon bird. Then they weave a bright garment like the plumes of peacock, which is of purple and green colored. And what was that? That was the marriage veil of a queen. While discussing further about the various products made by weavers, that is in the moonlight chill, they are weaving a dead man's funeral shroud, which is described as white as a feather and white as a cloud. Means in a given poem we can see, or we can discuss, that three different kinds of cloths or three different kinds of products they were making. First, the robe of newborn child, then the marriage veil, and then dead man's funeral shroud. And its description is also given in same description is given in the poem also. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी बघूयात. द वर्ड्स इन द 3 stanzas of the poem mention different times of a day. Complete the table. खाली एक टेबल दिलेला आहे आणि तो टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर टेबलमध्ये जे 3 कॉलम दिलेले आहेत, ते पहिला कॉलम आहे टाईम ऑफ द डे, दुसरा कॉलम आहे वर्ड आणि फ्रेजेसचा, तिसरा कॉलम आहे व्ह्यूअर्स वर्कचा. तर पहिल्या कॉलममध्ये दिलेलं आहे पहिलं ॲक्टिव्हिटी अर्ली मॉर्निंग, आणि त्याच्यासमोर वर्ड आणि फ्रेजेसमध्ये दिलेलं आहे ब्रेक ऑफ द डे. की अर्ली मॉर्निंग ही ॲक्टिव्हिटी ब्रेक ऑफ द डे असं संबोधलेली आहे या कवितेमध्ये. आणि व्ह्यूअर या ब्रेक ऑफ डे किंवा अर्ली मॉर्निंगला कोणतं काम करतात, तर व्ह्यूअर्स व्ह्यू रोब्स फॉर न्यू बॉर्न चाइल्ड. की ते सकाळी सकाळी उठून एका नवीन जन्मलेल्या मुलासाठी रोब तयार करत आहेत. देन लेट इन द इव्हिनिंग या वेळेसाठी एक कन्सेप्ट, एक वर्ड किंवा फ्रेज वापरलेली आहे या पोएममध्ये, आणि ती आहे फॉल ऑफ नाईट. मग फॉल ऑफ नाईटला किंवा लेट इन द इव्हिनिंगला व्ह्यूअर्स काय काम करतात, तर व्ह्यूअर्स व्ह्यू अ वेडिंग वेल फॉर क्वीन. की ते लग्नासाठी, क्वीनच्या लग्नासाठी ते एक वस्त्र तयार करत असतात. थर्ड, कोल्ड नाईट, द वर्ड और फ्रेजेस गिवन फॉर दिस इन द पोएम इज मूनलाईट चिल. आणि व्ह्यूअर्स त्यावेळेस काय काम करतात, तर व्ह्यूअर्स व्ह्यू अ श्राउड फॉर डेड मॅन्स फ्युनरल. आणि संध्याकाळच्या वेळेला मूनलाईट चिल किंवा रात्रीला, संध्याकाळी म्हटल्यापेक्षा रात्रीला, हे व्ह्यूअर्स एका मेलेल्या माणसाच्या अंत्यविधीसाठी एक श्राउड या ठिकाणी तयार करत आहेत. एक ज्याला आपण कफन म्हणतो, हे कफन या ठिकाणी ते
तयार करत आहे. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे द पोएम रिव्हील्स 3 फेजेस ऑफ लाईफ. या कवितेमध्ये माणसाच्या जीवनाचे 3 टप्प्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. फिल इन द ब्लँक्स विथ फिलिंग्स अँड कलर्स ॲप्रोप्रिएट टू द फेजेस ऑफ लाईफ. की आता आपल्याला ह्या जे रिकाम्या जागा भरायच्या आहेत, तर ह्या माणसाच्या जीवनाच्या त्या टप्प्याशी निगडीत असणाऱ्या भावना व त्याच्याशी निगडीत असणारे कलर हे आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत. 1 इज डन फॉर यू. एक तुम्हाला या ठिकाणी करून दिलेलं आहे. पहिल्या कॉलममध्ये ज्या कलर आणि फिलिंग नावाच्या कन्सेप्ट आहेत त्या दिलेल्या आहेत. दुसऱ्या कॉलममध्ये न्यूबॉर्न चाइल्डहूडसाठी आपण पाहतो कलर आहे ब्ल्यू. आणि समोरच्या कॉलममध्ये यूथ अडल्टहूड हे जर या कलर ब्ल्यूसाठी या ठिकाणी दिलेले त्यांनी पिकॉक, कलर्स ऑफ पर्पल, ग्रीन. आणि ओल्ड एज डेजसाठी त्यांनी दिलेले व्हाईट ॲज अ फिदर ऑर अ क्लाउड. हा झाला कलर वेगवेगळ्या स्टेजेससाठी, की न्यूबॉर्न चाइल्डहूडसाठी ब्ल्यू दिलेला आहे त्यांनी, आणि यूथ अडल्टहूडसाठी मोराचा कलर किंवा आपण ज्याला म्हणू शकतो पर्पल आणि ग्रीन कलर हे यूथ आणि अडल्टहूडसाठी त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर ओल्ड एज किंवा डेथसाठी त्यांनी प्रिफर केलेला कलर आहे व्हाईट ॲज अ फिदर ऑर ॲज अ क्लाउड, की एखाद्या पंखासारखा पांढरा शुभ्र किंवा ढगासारखा पांढरा शुभ्र. देन जस्ट थिंक अबाउट दी फिलिंग्स, की प्रत्येक स्टेजेसमध्ये कोणकोणत्या फिलिंग्स आहेत त्या कशा या कवितेमध्ये दिलेल्या आहेत त्या बघू. न्यूबॉर्न किंवा चाइल्डहूडसाठी फिलिंग आहे होप्स अँड एक्सपेक्टेशन, की जसा जन्म होतो माणूस काहीतरी आशा किंवा अपेक्षा त्याच्या असतात, त्या फिलिंग दिलेल्या आहे. यूथ आणि अडल्टहूडमध्ये एक्सपेक्टेशन्स असते, त्यानंतर रोमान्स, एनर्जी असते, व्हेरियस टाईप्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. ओल्ड एज आणि डेथमध्ये फ्रेलनेस, पीस, विजडम ह्या फिलिंग्सचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामधली कंप्लीट. काय कंप्लीट करायला सांगितलेलं आहे, द व्हीव्हर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट. हे वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. समोर काय करत होता द व्हीव्हर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईटमध्ये काय करत होते, तर मग त्याचं उत्तर असं लिहिता येईल, द व्हीव्हर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट अ क्लॉथ ॲज व्हाईट ॲज फिदर और ॲज अ क्लाउड अ श्राऊड फॉर अ डेड मॅन्स फ्युनरल. की हे मूनलाईट चिलमध्ये एका मेलेल्या माणसाच्या अंत्यविधीसाठी पांढऱ्या रंगाची, जो पांढरा रंग एखाद्या पंखासारखा किंवा एखाद्या ढगासारखा पांढरा आहे, अशा पांढऱ्या रंगाचे वस्त्र ते तिथे विणत होते. म्हणजे ते वाक्य या ठिकाणी आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर पाचवी ॲक्टिव्हिटी आहे पिक आउट 2 वर्ड्स यूज टू डिस्क्राईब द व्हीव्हर्स इन द लास्ट स्टांजा ऑल्सो स्टेट देअर इम्पॉर्टन्स. या प्रश्नाचा अर्थ होतो की शेवटचं जे कडवं आहे या शेवटच्या कडव्यामध्ये असे 2 शब्द दिलेले आहेत, जी व्ह्यूवर्सची ॲक्टिव्हिटी किंवा व्ह्यूवर्सला डिस्क्राईब करणारे, व्ह्यूवर्सचं विणकरांचं वर्णन करणारे असे 2 शब्द दिलेले आहेत शेवटच्या स्टँजामध्ये. ते शोधा आणि त्याचबरोबर स्टेट देअर इम्पॉर्टन्स, त्यांचं महत्त्व काय, ते जे 2 शब्द सांगितलेले आहेत त्यांचं महत्त्व या कवितेमध्ये कसं वर्णित करण्यात आलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. द 2 वर्ड्स यूज टू डिस्क्राईब द व्ह्यूवर्स इन द लास्ट स्टांजा आर सोलेम अँड स्टील. आता याचं इम्पॉर्टन्स बघा. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस वर्ड सोलेम अँड स्टील? द वर्ड्स डिस्क्राईब द ओकेजन फॉर विच द क्राफ्ट्समॅन or the weavers are working. A shroud is woven for funeral. The worker's mood is also serious and they are not smiling. So this solemn and still describes the mood of the workers, the feelings of the workers while weaving dead man's funeral श्राऊड. त्यानंतर 6वी ॲक्टिव्हिटी आहे एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ व्ह्यूवर्स. की आता सध्याची कंडिशन काय आहे व्ह्यूवर्सची, त्यावर तुमचं मत
नोंदवा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर चला मग सुरुवात करूया आपण आपलं मत नोंदवायला. Weaving has existed for thousands of years in India. It was second only to agriculture. The weavers and fabrics from various regions were known around the world from ancient time. Certain fabric or the weavers from Bengal, Kashmir side, then Banaras, Kanchivaram, silks. The cloth from India was renowned for the quality and fineness, the designs and richness. Industrialization then brought problems for them. Power looms are faster and manufacture large quantities in short time. Fashion houses buy fabric from the weavers, put their labels and sell off the cloth at a very high price compared to the price paid to the weaver. The weaver remain unknown. The weaver remain unknown, their craft undervalued and their life is in poverty. Ancient skills are lost and some takes loan to somehow struggles. When debts are too much, they commit suicide. Then some of the weavers send away their son to the cities to take up jobs. They do not want their sons to struggle. Parents will not give girls to the weavers for in order to marriage. They lack facilities like lighting and water supply. Though the government has given subsidies for weavers, most of it is lost to bribes and the weavers receive negligible sums. These are some of the problems nowadays weavers are facing. This is what the present condition of weavers. That's why we can say nobody is paying attention towards the weavers and their art. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, समोरची ॲक्टिव्हिटी आहे 8वी 7वी ॲक्टिव्हिटी. डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स द स्टेप्स ऑर मेजर्स दॅट कॅन बी टेकन टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ द व्ह्युअर्स. की तुम्ही तुमच्या शब्दामध्ये असे उपाय सांगा की ज्यामुळं व्ह्युअर्सचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येतील. की आपल्याला माहिती आहे व्ह्युअर्स आज फार मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये आहेत, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. की ॲज वी नो दॅट weavers are facing many problems nowadays. It is our duty to take out them from the problems. Buyers offer very low prices to the weavers and they are in need. That's why they sell their clothes to the buyers. So in that case, what can we do? We can organize the weavers, make their organization, and when we organize, just fix the prices of the good they make. So when we fix the price, then nobody will sell it below the price and they will get what we say the respectable amount. The renowned shops also buy cloth from the what we say weavers and just update it and sell it on high price. So we can also modify these things. If a group of weavers, they come together, they raise the money, and somehow if they are making those weaving fashionable or try to raise up the boutique or the shop, then they can sell their good on their own and no what we say no agent
will be there, and that's why they will gain more and more money. The role of NGOs is very important in that case. So I appeal to all the NGOs, please consider them, just think about them, and try to make initiative about buying and selling their goods. Then from the side of government, we can appeal to the government that they have to give them subsidy, certain loans, and give them side to pay it. So this can be the measures that we must taken. Then somehow along with the NGOs, some donors are there, or some, what we say, the person who is having capacity to buy these clothes or buy these what we say, the products made by weavers. He should buy it, or the person who is rich, they can exhibit such type of products on their own accord, and they will benefited by him or by own, and they will be benefited for the viewers also. So these are some of the measures that we can take in case of viewers. So not much, but whatever, a little bit measures can be taken by your side also. So this is what the appeal to all those peoples. So think about the viewers and their livelihood. नंतरची ॲक्टिव्हिटी आहे 8th ॲक्टिव्हिटी, एक्सप्रेस युअर ओन व्ह्यूज अँड ओपिनियन्स फ्रॉम द व्ह्युअर्स पॉईंट ऑफ व्ह्यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. की तुम्हाला काय करायचं की तुमचे जे स्वतःचे मत आहे, आणि तुमचे जे मत आहे तुम्हाला आता व्ह्युअर्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं, व्ह्युअर्सच्या तो जो व्ह्युअर्स विनकर आहे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार करायचा आहे, आणि खाली दिलेला टेबल हा पूर्ण करायचा आहे. तर पहिल्या कॉलममध्ये स्टांजा दिलेला आहे, दुसऱ्या कॉलममध्ये ॲक्टिव्हिटी डन बाय व्ह्युअर्स आणि व्ह्यूज आणि ओपिनियन. तर पहिला जो स्टांजा आहे त्यामध्ये ॲक्टिव्हिटी करण्यात आलेली आहे रोब्स फॉर अ न्यू बॉर्न चाइल्ड, की त्यांनी नवीन जन्मलेल्या मुलासाठी एक रोप तयार केलेला आहे. तर त्याबद्दल व्ह्यूज किंवा ओपिनियन मांडताना असं लिहिता येईल, द व्ह्युअर्स फील हॅप्पी. सर्वात महत्त्वाचं त्याला कसं वाटलं तर आनंदी वाटलं. द व्ह्युअर्स फील हॅप्पी बिकॉज they are enthusiastic to view the bright blue robes for the newborn. This is what is feeling, or they are feeling. In the second stanza, activity done by viewer is a purple green veil for the wedding of a queen. आणि व्ह्यू आणि ओपिनियनमध्ये आपण लिहू शकतो, the viewers are joyous to dress the royalty on the happiest and most important day of her life. Then in third stanza, activity done by the viewer is the shroud for the funeral of dead man. मग अशा वेळेस काय लिहिता येईल व्ह्यू आणि ओपिनियनमध्ये, तर ते असं, द व्ह्युअर्स आर सॉलम अँड स्टील ॲज द लाईफ सायकल has closed for a person and it is true for everyone, so that's why they are solemn and still. तर अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी A2 या ठिकाणी पाहिली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकदाच बेल आयकॉनला क्लिक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही अडचण, काही सजेशन असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट. बी हॅप्पी.
एन्जॉय युअर लाईफ.